श्रद्धा. वेलकम टू फ्लेवर चटणी. लगेच सांगून टाकते, आज दाल मुगलई बनवतीये किंवा मूग दाल मुगलई पण म्हणू शकता. जरा लांबलचक रेसिपी आहे पण चालतं कधीतरी, बिकॉज इट्स सो वर्थ दी एफर्ट की तुम्ही नक्कीच करून बघितली पाहिजे. सो लेट्स गो अँड मेक इट. अख्खे हिरवे मूग 7-8 तास भिजवा आणि मग स्वच्छ धुवून घ्या. मी ते बांधून ठेवून मोड पण आणले, पण हे ऑप्शनल आहे. आता त्यात लवंग, वेलची, दालचिनी आणि तमालपत्र घाला. मग पाणी मुगाच्या साधारण 1-2 इंच वर येईल इतकं घाला. आता हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं. मी डिरेक्टली गॅसवरच शिजवते आहे. कढईत तूप आणि तेल तापवा. मग जिरे घालून तडतडू द्या. मग बारीक चिरलेला कांदा घाला. किंचित मीठही घाला म्हणजे लवकर शिजतो. कांदा असा लालसर परतला गेला की त्यात बारीक चिरलेला लसूण, किसलेलं आलं आणि बारीक चिरलेली मिरची घाला. तिन्हींचा कच्चेपणा जाईपर्यंत परता. आता हिंग, हळद, लाल तिखट आणि धनेपूड घाला. व्यवस्थित परता. थोडं गरम पाणी घाला म्हणजे मसाला करपणार नाही. असा ओलसर असतानाच त्यात फेटलेलं दही घाला आणि गॅस अगदी मंद आचेवर करा. दही मसाल्यात छान मिक्स करा. सतत हलवत मंद आचेवर दही पूर्ण शिजवा, नाहीतर ते फाटू शकतं. दही शिजलं की त्यात पाण्यासकट शिजवलेले हिरवे मूग घाला. त्यातले खडे मसाले वेचून काढून टाका. हिरवे मूग मसाल्यात व्यवस्थित मिक्स करा. चवीप्रमाणे मीठ ॲडजस्ट करा. आवश्यक तेवढं गरम पाणी घाला. एक उकळी आली की झाकण ठेवून थोडं शिजवा. अशी दाटसर झाली की मुगलई मूग दाल तयार. आता थोडी कसुरी मेथी आणि तळलेला कांदा घाला. तुम्हाला नको असेल तर तळलेला कांदा नका घालू, पण इट एलिव्हेट्स द टेस्ट ग्रेटली. छान मिक्स करा and have this delicious dal with roti, rice or however you want.
आय नो रेसिपी थोडी वेळ खाऊ आहे, जरा मेहनतीची आहे, पण आय इन्सिस्ट की करूनच बघा. डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी करून बघितल्यावर कॉमेंट्समध्ये सुद्धा सांगा की कशी वाटली. अँड सबस्क्राईब टू फ्लेवर चटणी फॉर मोर. सी यू सून.